नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रॉयल ब्रेन. मागील भागात आपण चमत्कार घडवण्याची अंतर्मनाची शक्ती या विषयावर सखोल चर्चा केली. आपण पाहिलं की श्रद्धा, विश्वास आणि सूचनांच्या माध्यमातून अंतर्मन कसं शरीरावर प्रभाव टाकतं. धर्मस्थळांवरील उपचार, सूचनेचे प्रयोग आणि मनाच्या शक्तीमुळे घडलेले आश्चर्यकारक बदल हे सर्व आपण समजून घेतलं. आजच्या या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा टप्पा समजून घेणार आहोत. आपल्या विचारांची ताकद प्रत्यक्ष आयुष्यात कशी कार्य करते. अंतर्मनाला योग्य दिशा दिली तर आपण आपल्या आरोग्य, परिस्थिती आणि भवितव्यावर कसा परिणाम करू शकतो. चला तर मग या ज्ञानयात्रेला पुन्हा एकदा सुरुवात करूया. युगानुयुगांपासून प्रत्येक खंडात, प्रत्येक परंपरेत आणि संस्कृतीत लोकांच्या मनात एक खोल भावना जिवंत होती. कुठेतरी अशी एक अद्भुत उपचारशक्ती आहे जी मनुष्याच्या शारीरिक क्षमता आणि कार्यप्रणाली पुन्हा संतुलित करून त्याला निरोगी बनवू शकते. ही गूढ शक्ती विशिष्ट परिस्थितीत जागृत करता येते आणि तिच्या प्रभावाने मानवी वेदना नाहीशा होऊ शकतात असा विश्वास होता. या श्रद्धेची अनेक उदाहरणे जगातील विविध देशांच्या इतिहासात आढळतात. जगाच्या प्रारंभीच्या इतिहासात असे मानले जात होते की चांगला किंवा वाईट परिणाम घडवण्याची तसेच रोग बरे करण्याची शक्ती केवळ धर्मगुरू, संत किंवा पवित्र व्यक्तींकडेच असते. त्यांना ही शक्ती थेट ईश्वरानं दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजार बरे होतात असा त्यांचा दावा होता. वेगवेगळ्या प्रदेशात उपचार पद्धती वेगळ्या असल्या तरी त्यामध्ये देवाची भक्तिभावानं प्रार्थना करणं, अर्पण करणं, आजारी व्यक्तीवर हात ठेवून मंत्रोच्चार करणं, ताईत, पवित्र भस्म, प्रतिमा इत्यादींचा उपयोग करणं या गोष्टी समानपणे आढळतात. प्राचीन रोमन काळात धर्मगुरू आपल्या मंदिरात रुग्णांना गुंगी आणणारी औषधं देत आणि संमोहनाच्या माध्यमातून त्यांना सूचना देत. रुग्णाला सांगितले जाई की देव त्याला दर्शन देईल आणि त्याचा आजार बरा करेल. त्यानंतर अनेक रुग्ण खरोखरच बरे झाल्याची नोंद आहे. काही प्राचीन संस्कृतींमध्ये विशिष्ट वनस्पती, राळ किंवा औषधी पदार्थ चंद्रप्रकाशात कुटून त्यांचा विधीपूर्वक उपयोग केला जाई. त्यानंतर देवतेची आळवणी करून ते औषध घेतले जाई आणि रुग्ण विश्रांती घेत असे. जर त्याची श्रद्धा दृढ असेल तर त्याला स्वप्नात देवतेचे दर्शन होत असे. हा विधी आज आपल्याला काल्पनिक किंवा हास्यास्पद वाटू शकतो, परंतु त्यानंतर रुग्ण बरे होत असत हे वास्तव आहे. पूर्वीच्या लोकांनी अंतर्मनातील मौल्यवान शक्ती प्रवाहित करण्यासाठी विविध प्रभावी मार्ग विकसित केले होते. त्यांना हे ठाऊक होते की या पद्धतींनी रोगावर परिणाम होतो, पण तो कसा आणि का होतो याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हते. विधी, काढे, ताईत या सर्वांचा परिणाम म्हणजे रुग्णाची मनस्थिती शांत आणि ग्रहणशील बनत असे. त्यामुळे उपचारकानं दिलेल्या सूचनांना रुग्णाचे अंतर्मन सहज स्वीकारत असे. प्रत्यक्ष उपचार मात्र रुग्णाचे स्वतःचे अंतर्मनच करीत असे. अधिकृत वैद्यकीय उपचार निष्फळ ठरले आणि रुग्णानं आशा सोडली, अशा वेळी अनधिकृत उपचारक यशस्वी झाल्याच्या अनेक घटना आढळतात. यामागचे खरे कारण म्हणजे रुग्णानं त्या उपचारावर पूर्ण विश्वास ठेवला. त्याच्या अंतर्मनातील सुप्त उपचार शक्ती जागृत झाली आणि तो निरोगी झाला. उपचार पद्धती कितीही विलक्षण किंवा अनोखी असली तरी रुग्णानं तिला असाधारण शक्तिशाली मानले तर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वाढते. आशावादी आणि उत्साही मानसिक स्थितीमुळे बाह्य मन आणि अंतर्मन आरोग्याच्या सूचनांना अधिक सहज स्वीकारतात. अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग करण्याचे प्रसंग. प्रार्थना करताना विश्वास ठेवा की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळत आहे आणि ते तुम्हाला निश्चितच मिळेल. वरील वाक्य पुन्हा एकदा वाचा आणि त्यातील काळाचा सूक्ष्म फरक लक्षात घ्या. मिळत आहे हे वर्तमान काळात आहे, तर मिळेल हे भविष्यकाळ दर्शवते. या साध्या भिन्नतेत एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. जर आपण आपल्या इच्छेची पूर्तता आधीच झाल्याचा विश्वास मनोमन धरला तर ती गोष्ट भविष्यकाळात प्रत्यक्षात साकार होते.
या ठाम श्रद्धेमध्येच या तत्वाचे यश दडलेले आहे. कोणतीही कल्पना, विचार किंवा चित्र प्रत्यक्षात येण्यासाठी आपण तिला आधीच अस्तित्वात असल्याप्रमाणे स्वीकारले पाहिजे. आपल्या विचारांच्या सर्जनशील शक्तीचा जाणीवपूर्वक वापर करा. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यांची स्पष्ट छाप अंतर्मनावर उमटवा. तुमचा विचार, तुमची योजना, तुमचे ध्येय हे सर्व मनाच्या पातळीवर तितकेच खरे आहेत जितके तुमचे हात किंवा हृदय. या तत्वाचा अवलंब करून आपण नकारात्मक परिणाम घडवू शकणारे विचार, भीती किंवा योगायोग यांना दूर करू शकतो. तुम्ही मनात विचाररूपी बी पेरत आहात. त्याची योग्य काळजी घेतली तर ते बी अंकुरेल आणि बाह्य जगात फळफुले देईल. येशूने आस्था आणि विश्वास यांना सर्वोच्च स्थान दिले. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला दिले जाईल हा संदेश वारंवार दिला गेला आहे. जसे शेतकरी विशिष्ट बी पेरतो आणि त्याच फळाची अपेक्षा ठेवतो, तसेच मनात पेरलेले विचारही तसाच परिणाम देतात. पेराल तेच उगवेल हा निसर्गाचा नियम आहे. आस्था म्हणजे सत्य म्हणून स्वीकारणे. विश्वास म्हणजे बाह्य मनातील शंका, तर्कवितर्क आणि भीती यांना थांबवून अंतर्मनाच्या शक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवणे. बायबलमधील एका उदाहरणात काही अंध व्यक्तींच्या डोळ्यांना येशूने स्पर्श केला आणि त्यांना दृष्टी प्राप्त झाली अशी कथा आहे. त्या व्यक्तींच्या मनातील ठाम अपेक्षा आणि श्रद्धा हीच त्यांची खरी शक्ती होती. त्यांना खात्री होती की काहीतरी चमत्कार घडेल आणि त्यांची प्रार्थना फलद्रूप होईल. येशूने बरे झालेल्यांना आपला अनुभव सर्वत्र सांगू नये अशी सूचना दिली, कारण शंका आणि नकारात्मक टीका त्यांच्या अंतर्मनात पुन्हा भीती निर्माण करू शकली असती. जेव्हा आजारी लोक त्यांच्याकडे मदतीसाठी आले तेव्हा त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेसोबतच येशूच्या अंतर्मनाच्या शक्तीवरील अढळ विश्वासामुळे त्यांना आरोग्य प्राप्त झाले. उपचारक आणि रुग्ण या दोघांची मानसिक एकरूपता निर्माण झाली की अंतर्मनातील नकारात्मक रचना बदलते. या आंतरिक परिवर्तनातूनच बाह्य आरोग्याची प्रक्रिया सुरू होते. उच्चारलेल्या शब्दांवर आणि दिलेल्या सूचनांवर अंतर्मन प्रतिसाद देईल याची जाणीव आणि खात्री असल्यामुळेच उपचार प्रभावी ठरतात. विविध धर्मस्थळांवरील चमत्कार, प्रत्येक खंडात अशी अनेक धर्मस्थळे आहेत जिथे उपचार घडतात आणि लोक रोगमुक्त झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. काही ठिकाणे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत, तर काहींची माहिती फक्त स्थानिकांपुरती मर्यादित आहे. परंतु ती स्थळे प्रसिद्ध असोत किंवा अपरिचित, तेथे घडणाऱ्या उपचारांचा केंद्रबिंदू एकच असतो: अढळ विश्वास. मी जपानमधील अनेक प्रख्यात धर्मस्थळांना भेट दिली आहे. तेथील भव्य, सुमारे 42 फूट उंचीची दायाबुत्सू बुद्धमूर्ती हे त्या पवित्र स्थळाचे मुख्य आकर्षण आहे. पद्मासनात बसलेली, शांत आणि समाधानी भाव दर्शवणारी ती मूर्ती ध्यानमग्न अवस्थेचे प्रतीक आहे. त्या ठिकाणी मी लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना मूर्तीसमोर अर्पण करताना पाहिले. नाणी, फळेज, तांदूळ, अगरबत्त्या. मेणबत्त्यांचा प्रकाश, सुगंधित धूप आणि नवसांनी भरलेले वातावरण. एक तरुण मुलगी 2 अगरबत्त्या अर्पण करून हळू आवाजात प्रार्थना करत होती. तिचा हरवलेला आवाज परत मिळाल्याबद्दल ती बुद्धांचे आभार मानत होती. काही विशिष्ट विधी, उपवास आणि नैवेद्य केल्यास तिचा गाणारा आवाज परत मिळेल या तिच्या विश्वासाने तिच्या अंतर्मनात आशेची ज्योत प्रज्वलित केली होती. तिच्या अंतर्मनाने तिच्या श्रद्धेला प्रतिसाद दिला, इतकेच. यासारखेच आणखी एक उदाहरण. पाश्चिमात्य ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहणारे माझे एक नातेवाईक क्षयरोगाने गंभीर आजारी होते. त्यांच्या फुफ्फुसांची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यांच्या मुलाने त्यांना सांगितले की त्याला एक साधू भेटला आहे जो अनेक प्रसिद्ध युरोपीय सर्वव्यापी उपचार तत्व. जगातील सर्व उपचार पद्धतींमध्ये एक समान घटक असतो, तो म्हणजे उपचार करणारा अवयव अंतर्मन आणि उपचार करणारी प्रक्रिया विश्वास. या मूलभूत सत्यावर खोलवर विचार करा. आपल्या मानसिक कार्याचे 2 भाग आहेत: बाह्यमन आणि अंतर्मन. अंतर्मन नेहमी सूचनांना आणि आदेशांना प्रतिसाद देत असते. शरीराच्या क्रिया आणि संवेदनांवर अंतर्मनाचे प्रभावी नियंत्रण असते.
संमोहनाच्या अवस्थेत एखाद्याला नकारात्मक सूचना दिल्यास त्याच्यात त्या रोगांची लक्षणे निर्माण होऊ शकतात. शरीराचे तापमान वाढवणे, चेहरा लाल होणे, थंडी वाजणे हे सर्व केवळ सूचनेच्या प्रभावाने घडू शकते. नाकासमोर साधा पाण्याचा ग्लास धरून तो मिरचीने भरलेला आहे असे सांगितल्यास ती व्यक्ती शिंकू लागते. कारण काय? पाणी की सूचनेवर ठेवलेला विश्वास. गाजर गवताची ॲलर्जी असलेल्या व्यक्तीला संमोहनात नकली फूल दाखवून तेच गाजर गवत आहे असे सांगितल्यास तिच्यात ॲलर्जीची लक्षणे दिसू लागतात. म्हणजेच लक्षणांचे मूळ अंतर्मनात आहे आणि उपायही तिथेच आहे. अस्थिचिकित्सा, ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिक, नॅचरोपॅथी किंवा विविध धार्मिक परंपरा या सर्व पद्धती उल्लेखनीय परिणाम देतात. पण त्या सर्वांच्या मागे कार्यरत असते ती अंतर्मनाची शक्ती. आपले कापलेले बोट बरे करणारे डॉक्टर नसतात. ते मलमपट्टी करतात आणि म्हणतात निसर्ग जखम बरी करेल. पण हा निसर्ग म्हणजेच अंतर्मनाचा नियम. स्वसंरक्षण ही त्याची मूलभूत प्रवृत्ती आहे. अनेक पंथ आणि प्रार्थना समूहांनी विविध उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या पद्धतीला सर्वोत्तम म्हणतो, पण प्रत्यक्षात उपचार करणारी शक्ती एकच असते. 18व्या शतकातील ऑस्ट्रियन डॉक्टर फ्रान्झ अँटन मेझमर यांनी प्राणिक चुंबकत्व या संकल्पनेचा प्रचार केला. त्यांनी चुंबक, धात त्यांच्या पद्धतीला मेझमेरिझम असे नाव मिळाले, ज्यालाच नंतर संमोहन म्हणू लागले. काहींनी त्यांच्या उपचारांना स्वयंसूचना असे संबोधले, पण त्यामागील वैज्ञानिक कारण त्यांनाही पूर्णपणे समजले नव्हते. मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर, धर्मगुरू हे सर्व अंतर्मनाच्या शक्तीचाच उपयोग करतात. प्रत्येकजण वेगळा सिद्धांत मांडू शकतो, पण उपचाराची प्रक्रिया एकच असते, श्रद्धा. बरं होण्यासाठी कार्यरत असते ती एकच शक्ती. सिद्धांत वेगळे असू शकतात, पण उपचारक प्रक्रिया एकच, विश्वास. उपचारक शक्ती एकच, अंतर्मन. तुम्हाला योग्य वाटेल तो मार्ग निवडा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा दृढ असेल तरच अपेक्षित परिणाम दिसून येतील. पॅरासेलसचे विचार 493 ते 1541 या काळात स्वित्झर्लंडमध्ये फिलिप्स पॅरासेलस नावाचे एक ख्यातनाम रसायनशास्त्रज्ञ आणि उपचारक होऊन गेले. त्या काळात ते अत्यंत प्रभावी वैद्य म्हणून ओळखले जात होते. त्यांनी मांडलेले विचार आज आधुनिक विज्ञानालाही मान्य आहेत. त्यांचे म्हणणे असे होते, तुमची ज्यावर श्रद्धा आहे ती गोष्ट खरी असो किंवा खोटी, परिणाम मात्र तसाच मिळतो. मी ज्या भक्तिभावाने सेंट पीटरचा सन्मान करतो, त्याच विश्वासाने जर त्यांच्या पुतळ्यावर श्रद्धा ठेवली तरी मला मिळणारा परिणाम तोच असेल. जरी ते अंधश्रद्धा वाटली तरी श्रद्धा चमत्कार घडवते. ती खरी असो वा खोटी, विश्वासाचा परिणाम नेहमी सारखाच असतो. पॅरासेलस यांच्या विचारांचे प्रतिबिंब 16व्या शतकातील इटालियन विचारवंत पिएत्रो पोम्पोनाजी यांच्या लिखाणातही दिसते. ते लिहितात, मनुष्य कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विलक्षण परिणाम घडवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला असे वाटले की समोर ठेवलेली अस्थी संताची आहे, तर ती कोणाचीही हाडे असली तरी त्याला लाभ होईल, कारण त्याच्या मनातील श्रद्धाच परिणाम घडवते. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही संतांच्या अवशेषांवर, एखाद्या पवित्र स्थळावर किंवा साध्या वस्तूवर, जसे माझ्या ऑस्ट्रेलियन नातेवाईकांच्या बाबतीत एका लाकडी तुकड्यावर विश्वास ठेवला, तर त्या विश्वासामुळे अंतर्मनाला दिलेली सूचना प्रभावी ठरते. उपचार करणारी शक्ती बाहेर नसते, ती तुमच्या अंतर्मनातच असते. बर्नहाइमचे प्रयोग. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समधील नॅन्सी येथे हिपोलाइट बर्नहाइम नावाचे वैद्यकीय प्राध्यापक होते. त्यांनी प्रथम स्पष्टपणे दाखवून दिले की डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचा परिणाम रुग्णाच्या अंतर्मनाच्या शक्तीमुळे होतो. एका रुग्णाची जीभ अर्धांगवायूमुळे निकामी झाली होती. अनेक उपचार निष्फळ ठरले. अखेरीस डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्यांच्याजवळ एक विशेष उपकरण आहे जे त्याला बरे करेल. त्यांनी रुग्णाच्या तोंडात साधा तापमापक ठेवला. रुग्णाला वाटले की हेच ते प्रभावी साधन आहे. काही क्षणात तो आनंदाने बोलू लागला. त्याची जीभ पूर्ववत हलू लागली. बर्नहाइम पुढे सांगतात,
4 आठवड्यांपासून आवाज हरवलेल्या एका तरुणीला त्यांनी उपचारासाठी बोलावले. तिच्या गळ्याजवळ उपकरण धरून ते म्हणाले, आता तू स्पष्टपणे बोलू शकशील. काही क्षणातच ती मारिया असे उच्चारू लागली. तिचा आवाज परत आला होता. या घटनातून बर्नहाइम यांनी रुग्णाच्या श्रद्धा आणि आशेची ताकद अधोरेखित केली. सूचनेमुळे फोड. एकदा त्यांनी एका रुग्णाच्या मानेमागे साधा टपाल तिकीट लावला आणि त्याला सांगितले, यामुळे तुला फोड येतील. आश्चर्य म्हणजे काही वेळात त्या ठिकाणी फोड निर्माण झाले. अनेक देशातील वैद्यकीय प्रयोगातूनही असे दिसून आले आहे की केवळ सूचनेमुळे शरीरात प्रत्यक्ष बदल घडू शकतात. रक्तस्रावाचं कारण काय? स्वयंसूचनेद्वारे शारीरिक बदल घडवता येतात. डॉक्टर एम बोरो उदाहरणार्थ यांनी एका व्यक्तीला संमोहन अवस्थेत सूचना दिली, आज संध्याकाळी 4 वाजता तू माझ्या कार्यालयात येशील, खुर्चीत बसशील आणि हातांची घडी घालशील, मग तुझ्या नाकातून रक्त येऊ लागेल. त्या व्यक्तीनं तंतोतंत तसं केले आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. दुसऱ्या प्रयोगात एका व्यक्तीच्या हातावर बोथट टोकानं त्याचं नाव लिहिले गेले आणि सूचना दिली की ठराविक वेळी त्या अक्षरांमधून रक्त येईल. ठरलेल्या वेळी त्याच्या त्वचेवर त्या अक्षरांच्या जागी रक्ताचे ठिपके दिसू लागले. या घटनांचा सार असा, अंतर्मन नेहमी सूचनांच्या अधीन असते. शरीरातील क्रिया, संवेदना आणि अवस्था यांवर त्याचे प्रभावी नियंत्रण असते. व्यक्ती जसा विचार अंतर्मनात रुजवते तशी ती घडत जाते. उपचारात्मक तत्वांचा सारांश. 1. स्वतःला वारंवार आठवण करून द्या. उपचार करणारी शक्ती तुमच्या अंतर्मनात आहे. 2. श्रद्धा आणि विश्वास हे जमिनीत पेरलेल्या बियासारखे आहेत. जसे बी पेराल तसे फळ येईल. मनात सकारात्मक कल्पनांचं बी पेरा आणि त्याला आशेचं पाणी द्या. 3. एखादं पुस्तक, शोध किंवा निर्मिती ही कल्पना आधी मनात साकार करा. ती पूर्ण झाली आहे असा विश्वास ठेवा. 4. प्रार्थना करताना पूर्णता, सौंदर्य आणि आरोग्य यांची स्पष्ट जाणीव मनात ठेवा. ती जाणीव नकारात्मक मानसिक रचना बदलू शकते. 5. विविध धर्मस्थळांवर घडणाऱ्या उपचारांच्या मागे कल्पना आणि विश्वास यांचीच शक्ती कार्यरत असते. 6. प्रत्येक रोग आधी मनात आकार घेतो. मनोवृत्ती तयार होईपर्यंत शरीरावर त्याचा परिणाम दिसत नाही. 7. संमोहनाद्वारे कोणतीही लक्षणं निर्माण केली जाऊ शकतात. यावरून विचारांची ताकद लक्षात येते. 8. बरे होण्याची प्रक्रिया एकच आहे, श्रद्धा. 9. उपचार करणारी शक्ती एकच आहे, तुमचं अंतर्मन. ते तुमच्या विचारांना नेहमी प्रतिसाद देते. पुढील 5व्या भागात आधुनिक काळातले मानसिक उपचार या अत्यंत रोचक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजच्या विज्ञान युगात मानसोपचार, सकारात्मक विचारसरणी, प्लेसिबो प्रभाव आणि मनोवैज्ञानिक उपचार पद्धती कशा कार्य करतात. डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि थेरपिस्ट अंतर्मनाच्या शक्तीचा कसा उपयोग करतात, हे सर्व आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊ. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ऑडिओबुकसाठी आपला चॅनल रॉयल ब्रेनला जरूर सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला आणखी उत्तम कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती तुमच्या अंतर्मनातच आहे. धन्यवाद.